काका देखने महाराज और आप सभी को प्रणाम। ये एक अनोखा प्रयोग है। ध्यान के बारे में हमने बहुत सुना है। हम बहुत सभी श्रोतागण, मुझे विश्वास है कि थोड़ा बहुत इसकी मालूमात सभी को होगी। ध्यान कुछ होता है, ध्यान से कुछ अच्छी चीजें होती है, ध्यान से हमारे जीवन में सुधार आता है और ध्यान के कुछ फायदे भी सभी आपको विदित होंगे। और ध्यान की प्रक्रिया भी बहुत अनंत है। ध्यान लगाने की प्रक्रिया बहुत है। वो त्राटक है, वो ब्रह्म कुमारिका है, आर्ट ऑफ लिविंग है, बहुत सी है कि जिसका वर्णन करना, जिसका नंबर गिनना भी मुश्किल है। पतंजलि का भी है जो चित्तवृत्ति का निरोध का, और ये सभी को छेद देने वाली, ये सभी को पार करके आगे जाने वाली जो साधना जो है, ये शक्तिपात मार्ग की एक साधना है। और ये मेरे गुरुदेव परम पूजनीय श्री नारायण का ढेकने महाराज ने ये सब विश्व को प्राप्त होना चाहिए, ये इच्छा से उन्होंने इसको एक विशिष्ट ढांचे में रखा है और वो ढांचा मैं आपके तरफ सामने रखा हूँ। ये बहुत सरल, सादी और बिना किसी कीमत की विद्या है। और ये इसके लिए हम कोई चार्ज नहीं करते, इसके लिए कुछ हम पैसा लेते नहीं। ये ब्रह्म विद्या है और ये ब्रह्म विद्या सभी को, इसकी कीमत भी करना मुश्किल है, पैसों इससे गिनना मुश्किल है कि ब्रह्म विद्या सभी को प्राप्त होना ये परम कर्तव्य। ऐसा समझकर मेरे गुरुदेव ने ये उन्होंने कहा कि मैंने कोई पेड़ा खाया है तो ये सभी को मिलना चाहिए, और वही हिसाब से ये किया है। अभी मराठी में बोलूं मैं गडकर? हेलो। हाँ, हे हा एक अभिनव प्रयोग आहे आपल्या मराठी बांधवांना मुद्दाम समज मी की हा एक अभिनव प्रयोग आहे। ध्यानाविषयीची प्रक्रिया आम्हा सर्वांना जवळपास येणं केलं प्रकारे निर्णय संपर्कामुळं आम्हाला माहिती असते। ध्यान कशा प्रकारचं लावायचं, ध्यान कसं लावायचं, अशा प्रकारचे निर्णय खूप अनंतमय आहेत। मला वाटतं मनाची एकाग्रता कशी करावी याबद्दल शंकराचार्यांचं अनंत वाटतं बोर्दान 100च्या वर अशा प्रक्रिया आहेत की ज्याने ध्यान कसं लावतं अशा प्रकारचं आहे। तर त्या दृष्टीने पतंजलीचं ध्यानाचा आहे योगचित्तवृत्तीचा निरोध, मनाचा संयम करणं, मनाचा चित्तवृत्तीचा निरोध करणं, अशा प्रकारचे अनंत प्रकार असताना हा एक अभिनव प्रयोग आहे। हा प्रयोग या दृष्टीने म्हणतोय मी की हा प्रत्यक्ष आपण अनुभव घ्यावा आणि त्यानंतर आपण ध्यान प्रक्रिया समजावी, या उद्देशाने मी आपल्यासमोर मांडतोय। एक अद्भुत प्रकारचा प्रयोग आहे हा की इथे आम्हाला ध्यान करावं लागतं, ध्यान शिकावं लागतं, ध्यानाची प्रक्रिया आहे, ध्यानाचे नियम आहेत असं आहे। आणि इथे ही ध्यान प्रक्रिया कशी की उपजत आम्हाला आली पाहिजे, आपोआप आम्हाला उपजत झाली पाहिजे, अशा प्रकारचे ध्यान आहे। तर ही ध्यानाची प्रक्रिया आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। आपण ती सांगितल्यानंतर त्यातल्या तुमच्या शंका असतात तुम्ही सांगायच्या, आणि त्यानंतर प्रत्यक्ष आपण हा 18 मिनिटाचा प्रयोग करू आणि त्याच्यानंतर सविस्तर त्याच्यावर आवश्यकता असेल त्यामुळे बोलू, त्यानंतर तुमच्या शंका आणि आपण नियोजन करू। तो शुरू में बताता हूं मैं, ये जो ध्यान प्रक्रिया है ये हमें थोड़ी सी समझना, ज्यादा मालूमात देने से पहले प्रयोग पे तो ऊपर ही जाएंगे। तो प्रयोग क्या करना है हमको? प्रयोग ऐसा करना है कि हमें कुछ करना ही नहीं है। बाकी इसमें कैसे रहते हैं, हमको ऐसा ऐसा करना है, ऐसी ऐसी प्रक्रिया है। तो ये जो ध्यान प्रक्रिया हम बता रहे हैं, ये आप ऐसा समझते कि चुप साधन है, इसमें हमें कुछ करना ही नहीं है, हमें चुप होना है। आप समझिए कि हमें करने की आदत हुई है, सभी चीज करने की आदत, हमें सोचना है, हमें जप करना है, हमें भजन करना है, हमें भगवान का ध्यान करना है। अभी वैसे ना हम बोलेंगे हमें कुछ करना ही नहीं है। क्या प्रक्रिया है? चुपचाप होना है। हम एक शक्ति का भाग है, ईश्वरी शक्ति का भाग है। हम आदमी है, मानव है, जैसे बाकी जीव ऐसा हम भी जीव है, ईश्वर के अंश है। और ईश्वर के अंश होने के कारण हमारे में शक्ति ईश्वर की शक्ति है। हम कैसे है कि ये शरीर में है करके ये हमारी बॉडी है, हमारा है, ये ऐसा कहते हैं, लेकिन ये ईश्वर की शक्ति है और ईश्वर शक्ति का अनुभूति लेना ये हमारा ध्यान का उद्देश्य है। तो कैसा करने का है, इसमें प्रक्रिया बताता हूँ। हमें कुछ करना ही नहीं है। देखो आप ठहरो, यानी कुछ भी करने का ऐसा नहीं। हम बैठे हैं, जो अवस्था में बैठे हैं वो सुखासीन, पतंजलि कहता है
स्थिर सुखासन पतंजलि का पहला श्लोक है। पतंजलि का ये नहीं, लेकिन पतंजलि से कंपैरिजन करके मैं आपको बता रहा हूँ। पतंजलि का पहला श्लोक है कि स्थिर सुखासन, आसन स्थिर होना चाहिए, सुखासीन होना चाहिए, तो शरीर को किसी प्रकार की वेदना नहीं होना चाहिए, बिल्कुल कंफर्टेबल, जैसे शरीर है या नहीं, शरीर का अनुभव हमें जो हो रहा है। तो कभी यहाँ पे थोड़ा सा पेन होता है घुटने में, या स्ट्रेट रखे तो स्ट्रेट पे पेन होता है कि कभी, तो अभी हमको ढीला बैठना है, बिल्कुल फ्लेक्सिबल, शरीर को शिथिल रखना है और कुछ भी करने का नहीं। जो मांडी डाले हमने, आसन आपका बड़ा होगा ऐसा समझता हूँ मैं, आसन पे बैठने का है, आसन सॉफ्ट होना चाहिए और सिंपल मजे में जैसा बैठ सकते हैं हम, गपशप मारने को दोस्तों के साथ बैठते हैं वैसा हमको बैठना है, तो शरीर ढीला छोड़ना है, तो शरीर के कुछ भी वाक्य का ध्यान नहीं है। आंखें बंद करना है, आंख बंद कर लो, बराबर है, आंख बंद कर लिए तो बाहर का संबंध बंद हो जाएगा। पहले सुन ले, बाद में करने का प्रक्रिया बता रहा हूँ। वो तो शरीर शिथिल छोड़ना है, आंख बंद करना है, ये एक स्टेप हुआ। आंख बंद के तो बाहर का कनेक्शन, बाहर से हमें जो दिखने वाला है वो बाहर का दिखने को कुछ भी नहीं, जो अंदर है अंदर भी कुछ करना नहीं है, भीतर में चुप रहना है। चुप रहना है बोल तो अभी आप बोलेंगे विचार आता है, आने दो, विचार आ रहा है नहीं, विचार जा रहा है, विचार को चिपको मत। हमें कैसा है, बाहर से भी चुप रहना है और अंदर से भी चुप रहना है, कुछ करना ही नहीं है। करना मतलब जो कुछ हो रहा है उसके तरफ खाली देखना है, तो साक्षी भाव से देखना है। हम बोले, आप बोलेंगे क्या है देखा विचार, तो विचार के साथ चिपको मत। आप देखो बहुत बाहर बुरी चीज होती है, उससे हमारा कोई संबंध नहीं है। वैसा हमारे विचारों में बहुत से बुरे विचार हो सकते हैं, अच्छे विचार हो सकते हैं, लेकिन जब तक हम वो विचारों को चिपकते नहीं या उसके समीप जाते नहीं, तब तक हमारा कोई संबंध नहीं है। जैसा बाहर जो बहुत पुण्य कर्म हो रहे या पाप कर्म हो रहे, उससे हमारा कुछ भी संबंध नहीं, वैसा ही मेरे अंदर विचारों में बुरे विचार भी हो सकते हैं, अच्छे विचार भी हो सकते हैं। मुझे चिपकना नहीं, बोल तो जो विचार आ रहा है जाने दो, उसको उपेक्षा करो, उसके तरफ देखो, उसको लग जाओ मत उसके। हम क्या करते कि विचारों से कनेक्ट होते हैं, तो कुछ करना ही नहीं है। अभी मुद्रा करना है क्या, नहीं, सीधा सादा बैठना है, मुद्रा नहीं, कुछ मंत्र नहीं, भजन नहीं, भोजन नहीं, कुछ भी नहीं, जो हो रहा है उसकी तरफ हमें देखना है, जो हो रहा है उसका अनुभूति करना है, ऐसा साधा नहीं व्यास में। आप जानते हैं कि भाई आप बहुत लोगों की गाड़ी या स्कूटर या चलाते होंगे, तो क्या करते हैं हम, गाड़ी न्यूट्रल में रखते हैं, आप समझते हैं, गाड़ी न्यूट्रल में रखते हैं, न्यूट्रल में रखता है तो गाड़ी को मोशन नहीं है, बराबर ना। वैसा ही हम जब अंदर बैठे, ये हमारा वाहन ही है, ये शरीर बोलता हमारा एक वाहन है, अंदर हम बैठे हैं, अभी हमको इसको एक्सीलेटर दबाने का नहीं, बोल तो मन का जो एक्सीलेटर है हमारा वो कुछ बढ़ाने का नहीं, हमको कुछ करना ही नहीं है। हम बोलते हैं ना, नमन बोलते हैं हम, न मन, बोल तो मन को ना ऐसा करना है, मन को नष्ट ये करना है, मन को मिलाना है प्राण के साथ, कुछ करना ही नहीं, तो ये अवस्था में बैठना है, बरोबर है। तो शरीर ढीला छोड़ा है, आंख बंद कर दिए और मन को कुछ एक्शन नहीं करने का, देखना है, बस देखना, बोल तो अंदर से उसकी अनुभूति लेना है कि क्या हो रहा है, मुझे क्या हो रहा है, बाकी इसमें हमारा कुछ भी संबंध नहीं है। अब ये प्रक्रिया में तीन सूत्रों में बताता हूँ, मेरे गुरुदेव ये सूत्र दिए, वो 3 सूत्र में बात करो। पहला क्या, शरीर स्थिर करके कंफर्टेबल पोजीशन में सुखावन स्थिति में बैठना है। दूसरा, जो श्वास चल रहा है, मेरा श्वास तो मैं ही कर रहा हूँ, ऐसा बोलने से हम बोलते हैं रुको मैं श्वास कर रहा हूँ, ऐसा नहीं बोलते, तो भगवान की कृपा से श्वास चल रहा है, वो श्वास पर मन को छोड़ना है, मन का वापर भी करना नहीं हमको। मैं क्या बता रहा हूँ, देखो मन है अलग है, मन का वापर नहीं करने का। तो क्या हो रहा है, श्वास जा रहा है, हम देखने को टाइम नहीं हमको, लेकिन हवा अंदर जा रही है, हवा बाहर आ रही है, अंदर आ रही है, ये तो प्रक्रिया चल रही है, वो तो भगवान की कृपा से कभी चालू है। अब बोलते हैं अभी था मेरे साथ बात किया और बाद में चला गया, ऐसी होती है। तो ये जो श्वास चालू है, इसके ऊपर मन को छोड़ दिए कि मन को लगाओ काम को, कि भाई हवा अंदर जा रही है, अभी बाहर आ रही है, अंदर आ रही है, बस। अभी ये दूसरी स्टेप हुई। अभी तीसरी अवस्था में जो भी हो रहा है, क्या हो जाएगा, आप बैठे हैं, मुंडी झुक जाएंगी, शरीर ढीला हो जाएगा, हाथ ढीले पड़ जाएंगे, समझो घुटने में थोड़ा सा पेन हुआ तो घुटना ढीला कर दिए, घुटना लंबा कर दिए, पीछे गिर गया ऐसा लगा तो पीछे गिर जाओ, नीचे नींद आ गई, नींद आने दो, नहीं आए तो भी कुछ नहीं है, जो भी कुछ होता है ये अवस्था में हमको होने देना है।
तो पहली स्टेप है सीधा बैठना है कंफर्टेबल पोजीशन में, दूसरी आंख बंद, पहले इसमें आंख बंद करना है, दूसरा श्वास जो चल रहा है उस पर मन को छोड़ना है, और तीसरे में जो कुछ हो रहा है वो होने देना, उसको विरोध नहीं करने का। शरीर की कुछ हलचल होती है तो वो भी होने देना, उसको पूरा फ्रीडम देने का, वो पूरा होने देने का। ऐसी अवस्था में हमको, जैसा मैं गाड़ी बताया कि गाड़ी न्यूट्रल में पोजीशन में है तो एक्सेलेटर दबाते नहीं है, तो उसी अवस्था में हमको बैठना है। ये आपको पोजीशन में है। अभी आता मराठीत सांगतो मित्र हो, अत्यंत स्वस्थ बसायचे, काहीच करायचं नाहीये, मुद्रा नाही, तंत्र नाही, भजन नाही, मंत्र नाही, काहीही करायचं नाही। जे होतंय ते अनुभवायचंय। म्हणजे आमचं शरीर सुद्धा एक प्रकारचं यंत्र आहे आणि त्या शरीराचे चालक आम्ही आहोत, त्या शरीराचे मालक आम्ही आहोत। त्याचं मनाने आम्ही दिवसभर 24 तास वागतो, 24 तास। आता आम्हाला मनाचा वापर करायचा नाहीये, मन आम्हाला वापरायचंच नाही। आता बघा, मन न वापरताना काय होतं का हे बघायचं एक अनुभव आहे, हा एक एक्सपेरिमेंट आहे की मनाचा वापर आम्ही करणार नाही, मनाला आम्ही काम लावून देऊ। काय करू की पहिलं सूत्र आहे स्थिर सुखासनम पतंजलीचं, आसन स्थिर ठेवलं, शरीर अत्यंत ढिलं सोडलं, कुठलाही ताण नको, मान ताठ पाहिजे नाही, गरज नाही, शरीर ताणलं पाहिजे का, मुद्रा केली पाहिजे का नाही, काय गरज नाही, ढिले हात ठेवून द्या, तुम्हाला जसं योग्य वाटतं जेणेकरून तुम्हाला सुख आहे अशा प्रकारची हाताची मांडी साधी घातलेली, आणि अत्यंत जसं गप्पा मारायला आपण अगदी सुखावं इतर मित्रांनो बसतो तसं बसायचंय। डोळे झाकायचे, तेव्हा बाहेरचा संबंध तुटला आमचा। आता आतमध्ये आम्हाला काही करायचंच नाही, नुसतं पाहायचंय। आला विचार, आमचा संबंध नाही, विचाराला उपेक्षित करा, विचाराकडे लक्ष देऊ नका। एक विचार जाईल, दुसरा जाईल, हा विचार हा येत नाही, जातोय तर जाऊ द्या, तुम्ही त्याच्याशी संलग्न होऊ नका, त्याला चिटकू नका, त्याला पुतळ्या लावून तुम्ही ते विचार वाढवू नका, तो जाऊ द्या। असा जो जाईल त्या दोन विचारामध्ये जो आमचा सेकंद आहे ते आमचं ध्यान आहे, आणि हे आपोआप ध्यान आम्हाला करायचंय। त्याच्यामध्ये नंतर ज्या काही हालचाली होती शरीराच्या, डोळे झाकले आहेत, श्वासावर मनाला सोडलं आहे, आणि आपोआप ज्या हालचाली होतील म्हणजे कशा, किंवा थोडं खाजवलं असेल, खाजवायला हरकत नाही, गुडघ्याला ताण पडला असेल गुडघा मोकळा सोडा, मागच्या बाजूला झुकला असाल मागे पडा, पुढे झुकला असाल पुढे झुका, जे होतंय ते होऊ द्या, तुम्ही तसंच शरीराला आवळून बसायचंय असं नाहीये। शरीराच्या हालचालीला संपूर्णतः वाव द्या, म्हणजे काय होईल की शरीराची अवस्था अशी होईल की जिकडे थोडं प्लेजर वाटेल, थोडं मान झुकली की बरं वाटेल, हात मोकळे सोडले की बरं वाटेल, होऊ द्या। हे तुम्ही नाही करत, आतमधली प्राणशक्ती आपोआप त्या शरीराला त्या वायूतनं नाड्यातनं वहन पाण्याचं आपलं वायूचं होते, त्या वहनाच्या निमित्ताने शरीराची आपोआप कम्फर्टेबल किंवा सुखावस्था आपोआप होणार आहे, तिला होऊ द्या। बस असा हा प्रयोग आपण 18 मिनिटाचा करणार आहोत। 18 मिनिटं मीही तुमच्याबरोबर आहे, तुम्हाला शांतपणे शरीर त्या अवस्थेमध्ये सोडून बसायचंय, आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर सविस्तर तुमच्या शंका पहिल्यांदा आणि आपण बसलो। तर मी आता पुन्हा रिपीट करतो की काही बैठना कैसा है, सिंपल सीधा बैठना है, अत्यंत साधं बसायचंय, डोळे झाकायचे, श्वास चालू है, श्वासावर मनाला सोडायचंय, श्वास पर मन को छोड़ना है, जो हवा जा रही है शरीर के अंदर उसको देखना है, बाहर गई बाहर रह गए, अंदर हो गई, कुंभक हो गया। अब बोलतो खुद ब खुद जो कुंभक हो रहा है, आपोआप जो कुंभक होतोय त्याला फक्त अनुभवायचंय, तुम्हाला काहीही त्यात करायचं नाही, तुमचा करण्याचा भाग नाही, इथं तुम्ही करता नाहीये, शक्ती ऑपरेट होते, शक्तीचं कार्य होते, आणि तुम्हाला नुसतं त्याचं अनुभूती घ्यायची की तुम्ही काहीही न करता कसं काय साधन लावू शकतं, ध्यान लावू शकतं, यात तुमचा कुठलाही संबंध नाही। एनर्जी इज बीइंग ऑपरेटेड ऑन यू, नॉट यू। फॉर 24 hours you are using energy for yourself. Now you have taken out your cover from the energy, आणि इथं आपोआप जे होणार आहे म्हणजे जे त्या शक्तीकडनं होणार आहे त्याला वाव दिलाय तुम्ही, तुमचा कंट्रोल तुम्ही काढलाय, या शरीराचा सगळा कंट्रोल किंवा सगळा ताबा हा तुमचा आहे, आणि तुम्ही 24 तास तो ताबा मनाने वापरता, मनाला शरीराला वाकवायला लावता, ऑफिसला जायला लावता, कामं करायला लावता, स्वतःची स्वार्थाची परमार्थाची सगळं करायला लावतो। आता आम्हाला असं अनुभवायचंय की आम्ही कंट्रोल न करता सुद्धा कार्य होऊ शकतं का, याची ही एक अनुभूती आहे, आणि हा अनुभव नवीन प्रकारचा प्रयोग आहे। हा प्रयोग आमच्या गुरुदेवाने संबंध विश्वाला सांगायला सांगितलाय, तेव्हा आपण हा करूया। 18 मिनिटात आपण याच्यात बोलूया। आपल्याला काही शंका आहेत का?
असेल तर आपण विचारू शकता सुरुवात करण्याच्या आधी. याच्या बाबतीत काही शंका असतील तर आपण निशंकपणाने हिंदी, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये सांगू शकता मला. गुरुजी तुम्ही बोललात श्वासाला मनावर सोडायचंय, म्हणजे काय करायचंय नक्की? म्हणजे मनाला सोडणे कसं की मन वापरतो की नाही आपण कोण बोलतात? संदीप शिरोडकर. म्हणजे मनाला म्हणजे कसं की आपण मनाने वागतो की तुम्ही आज ठरवलं इथे यायचं मीटिंगला, बरोबर आहे, अँड यू हॅव कम, एग्रीड, बरोबर आहे. तसं आता मन म्हणजे कार्य करतं आमचं, बरोबर आहे. आता मन बघा श्वासोश्वास चालू आहे, हा श्वासोश्वास तुम्ही करता का? नाही. तुम्ही म्हणजे इट इज ए गिफ्ट बाय गॉड असं म्हणावं लागेल आपलं. आपण त्याला उदाहरण दिसत आहे म्हणजे ईश्वराच्या कृपेमुळे चालू आहे, म्हणजे तो शरीराचं एक नैसर्गिक फंक्शन म्हणून चालू आहे. आता तो श्वास हा चालू आहे, याच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही. आता आम्ही बसलो आहोत लिजरली, त्यामुळं श्वास कसा होतोय बुवा, आतमध्ये हवा जाते, बाहेर येते, याच्यावर लक्ष ठेवा. तुम्हाला प्राणायाम सदा करायचा नाही, प्राणायाम आपोआप होईल, तो होऊ द्यायचा आहे, पण तुम्हाला करायचं नाहीये. त्यामुळं श्वास आतमध्ये गेला, बाहेर आला, याची प्रक्रिया म्हणजे श्वास मनाला अडकून गेला. मन हे एक प्रकारचं असं नाही का ती भूताची गोष्ट सांगतात की त्यांनी सांगितलं झाडावर चढ, खाली होतं झाडावर चढ, तसं त्या श्वासावर मनाला अडकून टाकलं की तू पहा काय, हवा आतमध्ये गेली, हवा बाहेर आली, आतमध्ये आली, हे पाहत बस. आता याच्या व्यतिरिक्त तुझं काय होतं तुम्ही बघा. लेट अस सी द एक्सपेरिमेंट. बरोबर आहे का? पटलंय का आपल्याला? गुरुजी लक्ष द्यायचं आहे की श्वास कसा आतमध्ये जातो आणि किती इझिली काय लक्षाकडे लक्ष द्यायचं नाहीये. म्हणजे लक्ष द्यायचं म्हणजे सुरुवातीला त्याला मनाला तिथं सोडून द्या. मी काय म्हणतो बघा, म्हणजे वी हॅव नॉट टू कॉन्सन्ट्रेट ऑन इट. अंडरस्टँड मी, की आपल्याला एकाग्र नाही करायचं, तिथं मनाला सोडून द्यायचं. म्हणजे काय, मन काही वेळ पाहत बसेल, नंतर मन कुठं जायचं तिकडे जाईल. बघा मी काय म्हणतोय, काही वेळ सुरुवातीला ज्यावेळेस करतोय त्यावेळेस मन पाहिल, हवा आतमध्ये आली, हवा अरे बाहेरच राहिली, आता आतमध्ये आली, बाहेर आली, हे मनाला काही वेळ तिथं सोडून द्या. आणि नंतर मनाला तुम्ही काय एकाग्र करा असं म्हणत नाही मी तुम्हाला. म्हणून आय एम नॉट युझिंग एकाग्र करा का एकचित्त करा, कारण करायचं आम्हाला काहीच नाहीये. म्हणजे आमच्या साधनेचं वैशिष्ट्य असं आहे की वी आर नॉट द डोअर, वी आर विटनेस. म्हणजे विटनेस करणार आम्ही साक्षी भाव आहे. तर आम्हाला करायचा प्रश्नच नाही. सुरुवातीला फक्त एक पाहिजे तात्पुरतं होऊन थोडंसं मनावर त्या श्वासाला पहा, नंतर सोडून द्या. तुम्ही त्याच्याशी एकचित्त करा असं म्हणत नाहीये. पटतंय का संदीप आपल्याला? हो गुरुजी. यू अंडरस्टूड, फॉलो इट? हो गुरुजी, धन्यवाद. माझा कन्सेप्ट समजून की तात्पुरतं आम्ही त्याला सोडलंय, बाकी नंतर आमचा कुठलाही करण्याचा भाग नाहीये. वी आर बिंग ऑब्झर्व्ड, वी आर नॉट ऑब्झर्वर ऑल्सो. मी अजून पुढे जातो शब्द, म्हणजे बघा कसं होतं ते. म्हणजे देअर युअर एक्झिस्टन्स इज नॉट एट ऑल देअर. यू विल अंडरस्टँड इट, यू विल एक्सपीरियंस दिस. बरोबर है? हिंदी में किसको बात कुछ पूछना है मुझे? हिंदी मराठी में कोई भी पूछ सकता है. कुछ शंका होंगी तो जरूर पूछिए. ये सभी का अपना कार्य है, इसमें कुछ शर्माने की बात नहीं है. सभी कुछ पूछ सकते मुझे. कुछ शंका होगी तो बताइए. शुरू करेंगे अभी फिर अपन 18 मिनट का. सभी जन इससे सहमत है मेरे से? बोलिए, मुझे हाँ करके बोलिए. हाँ 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 करिए, चालू करिए सर. तो शुरू करेंगे. हाँ शुरू करेंगे. ये शुरू करा. एक शैलेश यादव है महाराज जो पूछना चाहते हैं. शैलेश यादव आप पूछिए. पूछिए पूछिए पूछिए, पहले पूछिए, शंका बाद में. महाराज जी मैं महाराज जी मैं एक्चुअली 2011 से गुरु पूर्णिमा के दिन से दीक्षा किया था, लेकिन हमारा ध्यान नहीं हो पाता डेली. वही पे जाना क्या? बोलो. डेली ध्यान नहीं कर पाता, साधना नहीं कर पाता हूँ. अब ये मार्ग की दीक्षा ली है आपने? ये मार्ग की दीक्षा ली है क्या यादव जी? हाँ 2011 से महाराज जी. वो चेतन सावंत सर है ना? हाँ चेतन सावंत. हाँ हाँ उनके माध्यम से लिया था ना 2011. हाँ तो ऐसा करें. तो वो अभी महाराज जी रेगुलर ध्यान नहीं हो पाता. नहीं, फिर अपन ऐसा करेंगे, बाद में बात करेंगे. ये पहले ये एक्सरसाइज. अच्छा ठीक है. ये जी महाराज, मैं आपकी शंका करता हूँ. जी महाराज. हाँ ठीक आहे, गडकर सुरू करूया आपण. चालेल महाराज. सुरू करायचं, सांगायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. 18 minutes.
18 मिनिटाची आपण साधना करायची, डोळे मिटून स्वस्त बसायचं आणि फक्त श्वासावरती लक्ष द्या, सोडून द्या. 18 मिनिटानंतर आम्ही तुम्हाला जागू. ओके, ठीक आहे.
एक्चुअली थोड़ा लेट हो जाता है।
हॅलो, सांगायचं हा महाराज. अवधूत चिंतनस्ती कुलते दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की श्री जय. गुरुदेव दत्त. माझा आवाज ऐकायला येतोय? हो महाराज. सगळ्यांनी डोळे उघडले? सगळ्यांनी डोळे उघडले का? सभी लोग अपनी अपनी आंखें धीरे धीरे खोलिए. उघडले उघडले. हा, मग कोणाला काही बोलायचंय? हा जो प्रयोग झाला त्या अनुषंगाने प्रत्येकाला काही सांगायचं आहे का मला? जितने भी नए साधक हैं उनको अपने अभी जो आपने साधना की 18 मिनट की, उसके विथ रिस्पेक्ट टू कुछ कहना है? ओके. हा, फोन केला बरं. एक एक जण नाव घेऊन बोलायला हरकत नाही. हो चालेल चालेल. मी एक एक करून नावं घेतो, तुम्ही सांगा काय असेल का. ज्योतिजी, तुम्हाला काही आहे का प्रश्न? हिंदी मध्ये दादा. चालेल. हॅलो ज्योतिजी, तुमचा म्यूट आहे तुमचा. बोलायचंय काही? हॅलो. हा, बोला. हॅलो, बोलू का? हो बोला बोला. हा, मी सीमा जाधव बोलते. हा बोला. हा, मी आता 18 मिनिटाचं केलं, पण मला काही विशेष फरक वाटला नाही. तर म्हणजे काय? हा, म्हणजे काय झालं? म्हणजे विचार हा हा बरोबर आहे, बोलते मी. विचार जे आहेत ते परत परत येत राहिले आणि मन निर्विकार करणं किंवा श्वासावर लक्ष देणं हे. तर म्हणजे काय चुकलं माझं? नाही, चुकलं काही असं म्हणता येणार नाही. कसं आहे की विचार चाललेत, विचार येत नाहीत. विचार म्हणजे तुमच्या हार्ड डिस्क मध्ये विचार हे स्टोअर झालेत. जन्मीचे संस्कार स्टोअर झाले आहेत आणि ते आता जेव्हा तुम्ही बसलात रिकामे तेव्हा ते बाहेर पडणार. बरोबर. आपोआप बाहेर पडतील. तर बाहेर पडतात त्यांना पडू द्या. यू डोंट पे अटेन्शन किंवा त्याच्याशी संलग्न होऊ नका तुम्ही. एक विचार गेला हरकत नाही, दुसरा विचार येईल. आता हे दोन विचार जे आहेत, या विचारामध्ये जो फ्रॅक्शन आहे सेकंद, ती खरी ध्यानाची अवस्था आहे. ती मग हळूहळू वाढत जाईल. तो जो वेळ आहे, दोन विचारांचा फ्रॅक्शन आहे, हा हळूहळू वाढत जाईल. सुरुवातीला तो कमी असेल, पण तुम्ही त्या विचाराशी संलग्न झाला की मग तुम्ही तुमची भेंडोळी लावाल त्याला आणि यू विल गेट इन्व्हॉल्ड इन दॅट अँड यू विल बी लॉस्ट. ओके, बरोबर. आता त्यामुळे काय करायचं की विचार आहेतच, कारण विचार स्टोअर झालेले आहेत. ते that has been stored by naturally in your hard disk. आपण एक कॉम्प्युटर सिस्टम समजायला हरकत नाही आपल्या सिस्टम मध्ये. मग ती म्हणजे या जन्मातले मागच्या जन्मातले सुद्धा विचार असतील, घटना असतील, काही महत्वाचे प्रश्न हे असतील आणि those are stored. So now they are evolving, they are coming out. Let them come out. त्यांना बाहेर येऊ द्या, त्याच्याशी संलग्न होऊ नका, त्याच्याकडे त्रयस्थपणे पहा, त्याची उपेक्षा करा. आपोआप ती अवस्था येईल की जिथं काही विचार नाही, अशा अवस्था येईल. एकदम येणार नाही. ही प्रक्रिया आहे. बरोबर. हळूहळू तुम्हाला जावं लागेल आणि तुम्हाला भाव द्यावा लागेल, कारण तुम्हाला त्याच्याशी जो आवश्यक वाव आहे, म्हणजे तुमच्या आतमध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीला तुम्ही वाव दिला पाहिजे. वाव देणं म्हणजे काय की तुम्ही स्वतःचं घोडं पुढे दामटायचं नाही. बरोबर. तुम्ही स्वतः म्हणजे कसं की आम्ही आता मी माझं असं करतो की नाही, तर हे थोडं जसं कासव आपले पाय आतमध्ये घेतो, काही क्षणापुरतं आम्हाला आमचं सगळं दाबून ठेवायचंय. त्यामुळे जे दाबलेलं आहे ते आपोआप उकलायला लागेल आणि मोकळं होऊन बाहेर होईल. त्यामुळे स्वच्छता होईल. म्हणजे याच्यामध्ये क्रिया होतात, फिजिकल क्रिया सुद्धा होतात. तर त्या काय एक प्रकारे स्वच्छता आहे ती, आणि ती स्वच्छता नाडीमध्ये आपल्या मन कित्येक जन्माचा कित्येक साजाचा साचलेला आहे, सूक्ष्म विचारांचा, संस्काराचा. तर तो मोकळा व्हायला लागेल आणि त्यामुळं त्याला वाव देणं हे तुमचं काम आहे. वाव कसा द्यायचा? यू हॅव टू ऍक्सेप्ट, यू हॅव टू कीप युअर सेल्फ मम. ओके. म्हणजे तुम्हाला तुमचं जे आहे त्यामुळे होईल. ते एकदम तुम्हाला सगळं येईल असं सांगता येणार नाही. ही प्रक्रिया आहे. तुम्ही ऍक्च्युली विचार करा की तुम्ही 18 मिनिटं बसला, तुम्हाला जर श्रद्धांजलीला उभं केलं तर आपण लोक 1 मिनिट सुद्धा उभा राहू शकत नाही. लोक चळवळ करतात, हात हलवतात, हे खाजवतात, नाही का?
म्हणजे शरीर हे फार चंचल आहे, हम्म. त्यामुळे ही अवस्था यायला वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला बसता आलं हे विशेष 18 मिनिटं, की काही ना काही केलेलं नाही तुम्ही. तुम्ही काही केलं का? मंत्र म्हणला का? नाही नाही. हॅलो. का काही नाही. जॉब केला का? गोष्ट आहे. म्हणजे शास्त्राप्रमाणे काय म्हटलंय, उत्तम सहज अवस्था, ही जी सहज अवस्था ही उत्तम. मध्यमा ध्यान धारणा, ध्यान धारणा ही सेकंडरी आहे. मध्यमा ध्यान धारणा कनिष्ठ शास्त्र. हॅलो. हॅलो. गुरुजी तुमचा आवाज गेला. उत्तम जे आहे. गुरुजी पुन्हा रिपीट करा, तुमचा आवाज गेला. हॅलो. हा बोला. गुरुजी तुमचा आवाज गेला, पुन्हा रिपीट करा शेवटची 2 वाक्य. हा, मला काय म्हणायचंय, ऐकायला येते? हो येते. येते. म्हणजे यात काय म्हणते त्यांनी, उत्तम सहज अवस्था. सहज अवस्था ही जी आपली. परत आवाज गेला. परत जात. गुरुजी तुमचा आवाज गेला. शास्त्र चर्चा किंवा अभ्यास हा दुसऱ्या प्रकारचा, ध्यान धारणा तिसरी, आणि सहज अवस्था. होल्ड करा, त्यांचं काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ही स्वतःची पूजा, आत्मपूजा हे सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे, आणि त्यामुळे ही आत्मपूजेची साधन आहे. धन्यवाद, तुम्ही छानपैकी एक्सप्लेन केलं. तुमचे धन्यवाद. दुसरे कोणाचं बोला, दुसरं कोणाला काही सांगायचंय, विचार असेल तर फटाफट विचारा, म्हणजे आम्हाला पुढे बोलता येईल जास्त. हा महाराज, मी प्रवीण केंजळे बोलतोय. प्रवीण केंजळे बोला. हा, एकदम छान पद्धतीने तुम्ही माहिती सांगितली, आणि बऱ्याचशा गोष्टी यापूर्वी कळाल्या नव्हत्या, त्या आपल्या सांगण्यामुळे कळाल्या. धन्यवाद. हे करायला लागेल, तुम्हाला त्याचा उपयोग होईल. यात आमचं काही असं नाही की आमचे महाराज आमचं असं काही म्हणणं नाही. ही साधन आहे, आणि बरोबर आहे. साधन तुम्ही करा, त्याचा तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या समाजाला, या सगळ्यांना उपयोग होणार आहे. आणि म्हणून आमच्या गुरुदेवाने विश्वास पसरण्यासाठी आम्हाला सांगितले, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत. तसं तर तुम्ही इतर लोकांना सांगा, याचा लाभ घ्यायला सांगा. आणि यात काही कुणाला काही द्यायचंय, घ्यायचंय, काही करायचंय असं काहीच नाहीये. हे सगळ्यांना जमण्यासारखं आहे, अत्यंत सहज आहे. फक्त थोडस एक निष्ठा, श्रद्धा आणि प्रयत्न लागतील थोडेसे. होय. धन्यवाद. दुसरं कोणी? नमस्कार. गुरुदेव दत्त. नमस्कार. हा बोला. बोला. स्नेहलता बोलतायत, बोला. कट झाले वाटतं. दुसरे फटाफट लगेच करू, त्यांची शंका असेल फटाफट बोलून घेऊ. मिस्टर प्रसाद, तुमचं म्यूट आहे, अनम्यूट करा. बोला. दुसरे काही क्षण झोप येते, काही क्षण झोप येते. झोप येते काही क्षण. झोप येणारच. झोप सुद्धा ही झोप नाही, ही योग निद्रा आहे. याने फ्रेश व्हाल, एक प्रकारचं चार्जिंग झाल्यासारखं वाटेल, तेव्हा येऊ द्या. झोप काही म्हणजे त्याची खंत करायची गरज नाहीये. ती एक प्रकारची क्रियाच आहे. झोप ही क्रिया आहे, आणि ती आपोआप होते, तुम्ही करत नाहीत ती. बोला. पुढे पुढे तिसरा घ्या लगेच. मिस्टर प्रसाद, तुमचा माईक अनम्यूट करा पहिले. माईक सचिन, अनम्यूट करू शकशील मिस्टर प्रसाद? हॅलो मिस्टर प्रसाद, माईक तुमचा म्यूट आहे. माईक म्यूट आहे, तर अनम्यूट करा खाली. हॅलो. आता येतो. हा, जे 18 मिनिटाचं सेशन घेतलंय, तो त्याच्या मागचं एक काही कारण, 18 मिनिटाचं काही कारण असतं का, की काही कुठल्या उद्देशाने, म्हणजे काय असतं? सांगू की तुम्हाला ध्यान वाटलं का? हे कसं वाटतं? हो करतो, मी ध्यान करतोय. ध्यान म्हणजे तुम्ही करता नाही, हे ध्यान कसं वाटलं तुम्हाला? हो, खूप छान वाटलं. तुम्हाला आवडलं का हे? हो, खूप छान वाटतंय, मनाला पण प्रसन्न वाटतंय. याच्यात तुम्हाला काही अडचण आली का? नाही, काही अडचण नाही आली. हे करता येण्यासारखे तुम्हाला? हो, करता येते. पण जसं मगाशी त्यांनी सांगितलं
की जेव्हा आपण श्वासावरती एक नासिकाग्र ठिकाणी जेव्हा कॉन्सन्ट्रेट होतं माणसाचं, त्यावेळेस ना डोळे जड होऊन झोप आल्यासारखं होतं. बरोबर आहे. मग हे काय आपोआप व्हायला लागलं? हो हो. हे तुम्ही करता का नाही? नाही करत. याचा अर्थ आम्ही करायचंच नाही काही. म्हणजे मी तुम्हाला श्वासावर लक्ष द्या म्हणजे सोडायला सांगितलं, एकाग्र करा म्हणलं म्हणजे एक सोडून द्या, बाकी नंतर कुठेही मन जाईल. म्हणजे कुठल्याही ठिकाणी आमचा कंट्रोल नाहीये. आम्ही कुठला तुम्हाला निरोध करायला किंवा असं दाबून ठेवा, असं करून ठेवा, असं करा, संयम करा असं सांगितलं का? नाही. संबंधपूर्ण भाव दिलाय. म्हणजे शरीरातल्या सगळ्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आहेत, याच्यावर कुठलाही आम्ही तुम्हाला कंट्रोल करा, त्यांना दाबून ठेवा, त्याचं असं म्हणले. तुम्ही फक्त म्हणजे फ्री राहा, बी फ्री अँड लिव्ह इट अँड देन ऑब्झर्व हाऊ थिंग्स ऑटोमॅटिकली हॅपन्स. तर इथं ती प्रक्रिया आहे. आता 18 मिनिटं का घेतलं तर आम्ही काय विचार केला की एखाद्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी थोडा वेळ लागतो. आपण बाहेरच्या जगाशी स्थूल जगाशी निगडीत असतो आणि त्यामुळे हे सूक्ष्मातलं जाणं आहे. ध्यान म्हणजे आतमध्ये जातो आपण आतमध्ये शिरतो, एरवी आपला वेळ नाहीये, तर त्यामुळं त्याला जायला वेळ लागतो. काही मध्यम अवस्था. त्यामुळे सुरुवात आम्ही 9 हा गुरुचं महत्व आहे. सगळ्यात गुरुमुळेच हे सगळं आहे. त्यामुळे गुरुचा आकडा 9 आहे. त्याच्या दुप्पट 9 तरी 18 केले आणि 18 मिनिटं दिल्यानंतर तुम्हाला ती अवस्था यायला ऍडजस्ट होईल. पहिले 2-4 मिनिटं असे जातात, मग थोडा शरीर खाजवणं, हालचाल हे ते चंचलता असते शरीराची. त्यामुळे थोडासा वेळ 4-5-6 मिनिटं त्यात जातात. मग प्रत्यक्ष साधन सुरू होणं, त्याच्यानंतर त्याची लय लागणं असा वेळ लागतो. म्हणून मी 18 मिनिटं एक सिलेक्ट केलं की 18 मिनिटात त्याला काहीतरी स्थिरता येईल आणि थोडासा मासला जसा एक प्रत्यक्ष हे असं ना आपण अनुभव घेतो, तर त्यामुळे 18 मिनिटं आम्ही ठरवलंय की त्याला सांगायला बरं. आणि तुम्ही 5 मिनिटं केलं, 3 मिनिटं केलं तर काहीच होणार नाही. काय म्हणते मला काहीच झालं नाही किंवा काही झालं मला आताच नाही विचार आलाय असं होईल. ते हे सगळं अंडरस्टँडिंग व्हायला, समजायला त्याला, म्हणून आम्ही 18 मिनिटाचा निवडला. कारण इथे वेळ थोडा आहे आपल्यापुढे, त्यात समजलं पाहिजे म्हणून 18 मिनिटं आहे. तुम्ही दररोज अशी साधारण 9, 18 किंवा 1 तास केली तर तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. पुढे असं वाटेल की तुम्हाला आपोआप आतमध्ये आदेश मिळू लागतील, तुमची शक्तीचं स्वतः चलन सुरू होईल आणि तुम्हाला आनंद देईल आणि जीवन अत्यंत उत्कृष्ट तऱ्हेने सुधारेल. पुढचा मार्ग तुम्हाला आपोआप सुचायला लागेल. पण गुरुजी एक विचारायचं आहे, आता हे मी साधना जी करतोय ती श्वासावरती करू का एखादी माळ जप करताना किंवा एखादा मंत्र घेताना करावी? काही करायचं आम्ही तुम्हाला करायचं नाही, मी सांगितलं तुम्हाला. माळ जप नंतर करा तुम्ही. या साधने मी तुम्हाला काही करायचंच नाहीये. सुरुवातीला सांगितलं की यू आर नॉट एक्सपेक्टेड टू डू भजन, मंत्र, नामस्मरण, नथिंग. म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला की तुमचं एक्झिस्टन्सच नाहीये. यू आर नथिंग बट ए गॉड एनर्जी इज इनसाइड युअर बॉडी अँड यू आर लिडिंग, यू आर सेइंग आय एम XYZ. समजलं का? सगळा शक्तीचा खेळ आहे. विश्वाचा जर प्रचारा बघितला तर शक्तीचा खेळ आहे आणि हे प्रत्येक स्पुंज येतं शक्तीचे. तुम्ही काय, मी काय, हे काय, सगळे XYZ, चांगले वाईट सगळे आले. तर त्यामुळं आणि सगळ्यांच्या जशी इलेक्ट्रिसिटी मध्ये कसं आहे की निळा बल, काळा बल सगळं एकच आहे की नाही. प्रकाश वेगळ्या प्रकारचा आहे पण शक्ती पाठीमागची कोणती आहे? इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे की नाही? तशी आमच्या पाठीमागची शक्ती एकच आहे, ती 2 नाहीये. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये किंवा आमच्या अध्यक्ष त्यांच्यामध्ये शक्ती वेगळी आहे का? त्यांचं प्रेझेंटेशन वेगळं असेल. कोणाचा पिवळा असेल, कोणाचा लाल असेल, कोणाचा काळा असेल, कोणाचा जांभळा असेल, पण त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे ती शक्ती इलेक्ट्रिसिटी आहे. तशी आम्हा सगळ्यांच्या मागे जी शक्ती आहे ती ईश्वराची शक्ती आहे. त्या ईश्वराचं प्रक्षेपण वेगवेगळ्या प्रकारे मार्गाने ती ईश्वर जगाला दिसते. मग आपण जगात विविधता त्यामुळे वाटते मला, पण तशी मुळात एकच आहे. त्यामुळे तुम्ही माळ घेऊन करायची तुम्ही तुमची करा. आमच्या याच्यामध्ये कुठलीही माळ नाही, कुठलं काही नाही. ही आत्मपूजा आहे, स्वतःची पूजा आहे. ती स्वतःची पूजा तुम्ही करायला शिका. आवडली चालू करा, पुढे वाटतं मार्गदर्शन सुरू आहे. थँक्यू, धन्यवाद सर. स्नेहा विचार तुम्हाला बोलायचं, बोला. माझी बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये. महाराज त्या म्हणतात सर्क्युलर मोशन मध्ये थोडस मुवमेंट होतं. सर्क्युलर मोशन मध्ये मुवमेंट होती मला माझी सर्क्युलर मोशन मध्ये. चांगली गोष्ट आहे ना. काय तर तुम्ही त्याची चिंता करू नका किंवा त्याच्याबद्दल तुम्ही खंत करायची कारण नाहीये. हॅलो, आवाज येतोय माझा? हो येतो. हा, त्यांना होऊ द्या म्हणते, म्हणजे असं फ्री मोमेंट होऊ द्या. तुम्ही
जोपर्यंत तुम्हाला काही त्रास होत नाही तोपर्यंत तुम्ही काही घाबरायचं कारण नाही. तसा त्रास होणार नाही असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, तसं त्यावर काय असेल पाहता येईल, पण तसं काही होत नाहीये. समजा का अभिजित त्यांना सांगा तुम्ही, तसं काही घाबरायचं कारण नाही. त्यांना असेल तर होऊ द्या, होऊ शकतं अशा प्रकारचं सगळं. मॅडम आलं ऐकू आलं? हो हो आलं. हा, जे पण होतंय ते होऊन द्या. हो ते काही शक्तीचा खेळ येतो, तो काही तुमचा नाहीये किंवा तुमच्याकडनं होते असेल ते आपोआप होईल आणि आपोआप थांबेल. हो सर, मला असं बरेच वेळा होतं माझी बॉडी गोल गोल फिरते अशी, म्हणजे मोशन मध्ये फिरत असते माझी. ज्यावेळी बसते ना ध्यानाला तेव्हा मोशन मध्ये फिरत असते बॉडी, असं मला जाणवतं. हा, त्यांना वाटतंय, त्यांना म्हणतात त्यांना जाणवतं की बॉडी अशी मोशन मध्ये फिरत असते. नाही तसं नाही, वायू फिरतो आतमध्ये. अच्छा, हे जे होतंय ते तुम्हाला वाटतंय ना, आपला सगळं म्हणजे खरं म्हणजे हे वायूची साधना आहे. तर आतमध्ये वायू फिरतो, वायू फिरल्यामुळे तुम्हाला वाटतं की मी फिरते, असं नाही. वायूचं म्हणजे आतमध्ये एक प्रकारची क्रिया होते ती, आणि त्यामुळे त्याला माणसाला वाटतं की आपण फिरतोय. तसं प्रत्यक्षात नाही, वायूचं प्रकार हा वायूचा खेळ, साधना वायूची आहे फक्त अशी. नेक्स्ट मिस्टर शैलेश यादव, आप पूछिए. शैलेश यादव. हाँ जी नमस्ते महाराज जी. हेलो, बोलो. हाँ बोलिए, फटाफट बोलिए. महाराज जी मैं ये जैसे चेतन सर के माध्यम से मैं काका महाराज से भेंट हुई थी गुरु पूर्णिमा के दिन. वहाँ पे दीक्षा के लिए फॉर्म भी भरे थे, अच्छे साधना भी हो रहा था और अनुभव भी अच्छा हो रहा था. लेकिन आजकल कुछ महीनों से साधना नहीं हो पा रहा है. आपका आशीर्वाद चाहिए कि रेगुलर साधना हो. आप कितनी देर बैठते हैं? रात को बैठता हूँ महाराज जी. क्या? रात को कितनी देर बैठते हैं? 9-10 बजे. 1 घंटे रात को 9-10 बजे. आजकल नहीं बैठ पाता महाराज जी. नहीं, कितने बजे बैठते कब है? 1 घंटा बैठते? हाँ 1 घंटा. हाँ, 1 घंटे में क्या होता है? मतलब बहुत अच्छा फीलिंग होता है, बहुत अच्छा चलता है. लेकिन अभी कुछ महीनों से नहीं हो पा रहा ना साधना महाराज जी. खाना खा के बैठते? खाना खाने के 2 घंटे बाद. रात का खाना कब खाते हैं? 8 बजे. 8 बजे महाराज जी खा लेता हूँ. जी महाराज जी. साधना को कब बैठते हैं? 9 बजे, कभी 10, कभी 12 बजे ऐसे बैठता हूँ. गलत है. खाना खाने के बाद 4 या 5 घंटे साधन नहीं करना चाहिए. जी महाराज जी. तो क्या खाना खाने के बाद 4 या 5 घंटे साधन नहीं करना चाहिए. जी महाराज जी. 5 घंटे नहीं करना चाहिए. तो 5 घंटे के बाद एक ये बात. जी महाराज, उसी का आशीर्वाद जी महाराज, उसी का आशीर्वाद चाहिए कि कंटिन्यू करो. आशीर्वाद तो है ही, महाराज ने दिया है, महाराज की दीक्षा है, वो उनकी दीक्षा है, सवाल ही नहीं है. तो आपको बैठना चाहिए, उनका आशीर्वाद है ही, हमेशा आपके साथ है, आपको घबराने की जरूरत नहीं. और आप खाना खाने के बाद 5 घंटे के बाद साधना को बैठना चाहिए, 1 घंटा बैठना चाहिए. क्या होता है ये तुम्हारा काम नहीं, तुम परीक्षक नहीं है, तुम विद्यार्थी है, साधक है. तो जो कुछ हो रहा है ईश्वर की कृपा से होता है, तो उसके कुछ हमें कुछ होना चाहिए, ऐसी कुछ आशा रखने का कारण नहीं. जो कुछ होता है उसको मान्य करके आगे बढ़ना चाहिए. तो ये स्लोली सब पूरा प्रोग्रेस हो जाएगा, उसमें कुछ घबराने के कारण नहीं है, चिंता करने के कारण नहीं है. ये काम महाराज जी ईश्वर का है. जी महाराज जी, हमने 2011 में गए थे ना, उसके बाद फिर वापस आए, तब से तो बहुत अच्छा हो रहा था. तो साधना चालू रखिए. जी महाराज जी, ठीक है, आप आशीर्वाद दीजिए, चालू रहेगा महाराज जी. चालू जी महाराज जी. मिस्टर कापडे, तुमचे काही प्रश्न होते? बोलिए. सर अभी मैं तो आपको बाद में बात करूंगा, मैं एक जरा पेशेंट के पास में हूँ. ठीक है, दूसरे चलो, ठीक आहे, बाद में बात कीजिए. आहाराबद्दल काय सांगता येईल का? आहाराबद्दल. आहार कसं आहे की मन हे अन्नापासून बनतं. आमचं मन जे आहे त्याचं अन्न काय, काय तर अन्न हे फूड आहे त्याचं मनाचं. जर एकादशी उपास केला की फास्ट केला की मनाला काय सपोर्ट करतं तर फूड आहे. मग हे जे फूड आम्ही अन्न घेतो, हे अन्न आम्ही
सात्विक अन्न घेतो का, कोणाच्या हातचं घेतो, कुठलं खातो, हॉटेलमधलं खातो का, कोण्या माणसाने केलं असतं, या सगळ्याचे संस्कार त्या अन्नावर असतात. त्यामुळे अन्नाची शुद्धता जितकी पाळता येईल तितकी पाळली पाहिजे. आमच्या साधनेमध्ये दीक्षा जर घ्यायची असेल तर आमच्याकडे कांदा लसूण खाता येत नाही, मांस मद्य खाता येत नाही, तपकीर करता येत नाही, कुठल्याही प्रकारचं हे चालत नाही, 3 दिवसाचं स्त्रियांच्या हातचं अन्न खाता येत नाही. अशा प्रकारचे आमच्याकडे नियम आहेत. शुद्ध अन्न आणि सात्विक अन्न पाहिजे. बरोबर आहे. बोला. हा चला अभिजित 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 ऐकायला येते? अभिजित. हा महाराज तुमचा आवाज येतोय. अभिजित आता म्यूट वरती आहे. हरकत नाही, तुम्ही सांगा मला. दुसरे कोण नवीन असतं विचारा फटाफट. और किसी को कोई क्वेश्चन है? ज्योति, मकरंद बेदारकर, माया वालके, मुकुंद तिकेकर, नरेंद्र चौधरी, विचारा फटका असं बोलो. पूनम शिरोडकर, आपको कुछ पूछना है? प्रसाद, रामचंद्रन. एक विचारायचं होतं. आम्ही नॉनव्हेज खाणारे आहोत, नॉनव्हेज खाणारे आहोत, तर मग काय करायचं? म्हणजे नॉनव्हेज सोडावंच लागेल? नॉनव्हेज जर तुम्हाला प्रगती करायची सोडावं लागेल, कारण अन्न हे ना. आपला जायचा रस्ता कोणता आहे? ज्या रस्त्याने जायचंय आपल्याला त्या रस्त्याचं त्या दृष्टीने त्याला सोडणं योग्य राहील. कारण त्यामुळे विचाराची हे बदलेल ना. म्हणजे सात्विक आहार, सात्विक हे फार महत्वाचं आहे अध्यात्मामध्ये. आणि तो तामसी आहार आहे. कांदा लसूण काय म्हणतो की तामसी पदार्थ येतो, त्यामुळे अंगातले तामस पदार्थ वाढतात. त्यामुळे तामस सोडलं पाहिजे. हळूहळू सोडायचं. जमलं नाही तर आपण हळूहळू करायचं. महिनाभर सोडलं, नंतर हळूहळू केलं की तुम्हालाच वाटलं की हात लावून. आमच्याकडे असे काही लोक आहेत की दीक्षा घेतली, मग कांद्याला एकदम नॉश यायला लागला, उलटी झाली, खात नाहीत आपोआपच. तेव्हा ते आपोआप होतं काही वेळेस. तेव्हा तसं हळूहळू केलं तर चालणार आहे ना? असं हळूहळू केलं तर चालणार आहे ना? सावकाश चालेल ना, सावकाश सोडा. सुरुवातीला 8 दिवस खायचं नाही, पुढे मग 15 पुन्हा खाल्लं, असं कारण शेवटी आपल्याला सगळं अंगे बांधवायचंय सगळं. हळूहळू करा, हळूहळू करा, करतायत. हॅलो हॅलो हाँ बोला. हॅलो बोला बोला. शैलेश यादव कौन बोल रहे हैं? मी कालेकर बोलतोय. हा कालेकर बोला. महाराज नमस्कार, मी कालेकर बोलतोय. बोला कालेकर, काय म्हणतात? हा, आता आपल्या मीटिंग मध्ये प्रसाद म्हणून माझे मित्र जॉईन झालेले आहेत. प्रसाद, त्यांच्या मुलाचं नाव आहे. हा, ते जाधव म्हणून आहेत, सुनील जाधव. तर मला आजचा अनुभव सांगायचा आहे. ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि तुम्ही त्यांना जे आता एक्सप्लेन केलं आपल्या महायोगा संबंधी, ते संपूर्ण इलेक्ट्रिकल बद्दलच आपण त्यांना सांगितलं. बरोबर, हा योगायोग आहे. यासाठी मला हे मुद्दाम सांगावं असं वाटलं. प्रश्न नाही. म्हणजे सगळं सायन्सच आहे. यातला कुठलाही महाराजगिरीचा संबंध नाही, कुठला काही संबंध नाही. ईश्वराची शक्ती आहे आणि ती ईश्वराची शक्ती आहे. म्हणजे आम्ही त्याची लेकरं आहोत. आम्हाला हे समजा, आम्ही स्वतःचाच अभिमान घेऊन बसतो. आमचा स्वतःचा अभिमान, आम्ही आलोय या जगामध्ये, त्यामुळे आम्हाला कार्य करणं आवश्यक आहे. खरं ईश्वराची त्याची सत्ता आहे. आमच्या सगळ्याच्या पाठीमागे तो एकटा आहे. तो एकटा आहे. आम्ही असे वेगळे नाही त्याच्यापासून. जसं इलेक्ट्रिसिटी जशी आहे, तशी फोर्स आहे, तशी ही ईश्वरी शक्ती आहे. बरोबर. त्यांना समजावं म्हणून तुम्ही इलेक्ट्रिकलचं उदाहरण दिलं, तर योगायोग वाटतो मला. धन्यवाद धन्यवाद. हॅलो बोला. हॅलो. हा, मला कालेकर साहेबांचे जरा धन्यवाद द्यायचे. त्यांच्यामुळे मी आज ही मीटिंग जॉईन करू शकलोय. बरोबर, छान. प्रश्नच नाही. आम्ही सगळं प्रयत्न करतो. याच्यापेक्षा आम्हाला काय करता येईल? आम्ही लोकांना हे केलं पाहिजे, समजलं पाहिजे बुवा. हा आमचा उद्देश आहे. आमचा संस्थेचं काही हे करायचं असा उद्देश नाहीये की लोकांना, सगळ्या लोकांना मिळालं तर हे जग सुधारेल आणि आजच्या सगळीकडे केव्हा दिसतो, गोंधळ दिसतो, तो कमी होईल आणि सगळ्यांना सुखाई होईल जीवन. की आनंद कसा निर्माण केला पाहिजे, आनंद आम्ही आमच्या लोकांना कसा दिला पाहिजे, याचा एक गुण आहे. नक्की नक्की. तुम्ही प्रयत्न करा, लोकांपर्यंत जा आणि सांगा लोकांना की हे साधन. हो हो, नक्कीच नक्कीच नक्की गुरुजी. एवढं तुम्ही करायला हरकत नाही. काय यात काही प्रश्न नाही. बोला.
गुरुजी मला माझा एक्सपिरियन्स सांगायचा आहे. मी संदीप बोलतोय. संदीप शिरोड. हा बोला. एकदम रिलॅक्स वाटतंय हे 18 मिनिटाचं जे सेशन झालं त्याच्यानंतर. आणि मन कळत होतं, बरेच विचार येत होते मनात, पण नंतर मग परत मनाला श्वासावरती फोकस करून मग परत थोडं रिलॅक्स वाटत होतं. मध्ये मला वाटतं 30 सेकंड या 1 मिनिटाची एकदम चांगली अशी मस्त झोप पण लागली असं मला वाटतंय. छान छान. आणि हो, आणि एकदम हलका हलका वाटतंय, म्हणजे असं वाटतंय की एकदम लूज आणि चांगलं वाटतंय. तर धन्यवाद तुमचे सचिन गडकर आणि सगळ्यांचे. तुम्ही फार चांगलं काम करताय. ऍटलिस्ट लोकांना मनाची थोडा टाइम शांत होऊन जाईल लोकांचं मन, आणि तर ते बरं वाटलं मला. ही बॅटरी चार्जिंग एक प्रकारची तुमची. हे कसं आहे की फार उत्कृष्ट साधन आहे. नशा न करता येणारी नशा आहे ही. कुठल्याही प्रकारचा नशा न करता येणारी नशा आहे. ही ईश्वराची शक्ती आहे, आणि त्यामुळे याचं आम्ही सगळ्यांनी परिपालन केलं पाहिजे, आणि हा सगळा संदेश सगळ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. ते खरं कार्य ते होईल. धन्यवाद. पुढे अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? नाही काय आता प्रश्न? ठीक आहे, चाल मग आपण हा सगळा आमच्या गुरुदेवांच्या साधनेचा शक्तिपात मार्गाचा मार्ग आहे, आणि हे इतकं सूक्ष्म आणि उत्कृष्ट प्रकारचं साधन आहे की जे तुम्हाला अंतिम अवस्थेपर्यंत पुरू शकेल. शक्तिपात तुम्हाला अधिक माहिती असल्यास आपण असा अभ्यास चालू ठेवा नेहमीसाठी. दररोज आपण एक विशिष्ट प्रकारची वेळ घेतली आणि केलं. जेवण झाल्यानंतर 4-5 तासांनी केलं, संध्याकाळी केलं किंवा रात्री उठून केलं तर उत्कृष्ट तुम्हाला अनुभव येतील, आणि आपोआप तुमची गाडी उत्कृष्ट दिशेला जाईल. अभिजित बदल करायचं? हो आपण कार्यक्रम संपू इथे, आणि सगळ्यांना एक आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय. जर तुम्हाला त्या जॉईन व्हायचं असेल आणि पुढे अजून माहिती पाहिजे असेल किंवा पुढचे सेशन आपल्या जेवढी होतील तेवढी तुम्ही जॉईन करू शकता. तर एक लिंक आता या चॅट मध्ये टाकलेली आहे. नसेल मिळाली तर तुम्ही जिथं तुम्हाला ते मेसेज आलाय आपल्या या प्रोग्रामचा, ते तुम्ही सांगू शकता तुमचं नाव की तुम्हाला जॉईन व्हायचंय. आम्ही त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करू, आणि मग याच्या पुढची माहिती की याच्या पुढे काय आणि कसं काय आहे तर त्याच्याबद्दल अजून माहिती तिथे मिळेल. तर तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही सांगू शकता ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी. आम्ही आता एक लिंक घातलेली आहे, त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलात ना तर तुम्ही डायरेक्ट त्या ग्रुप वरती जॉईन व्हाल. चॅट मध्ये जाऊन चेक करा तिकडे. हा, चॅट मध्ये आता जी आपण झूम वरती मीटिंग घेतली तिथेच एक चॅट ऑप्शन असतं, ज्याच्यामध्ये मी ते लिंक घातलेली आहे. ओके, फाईन, थँक्यू. आणि तुम्ही आम्हाला कॉलही करू शकता. अभिजित किंवा सचिन गडकर या दोन्ही नंबर वरती तुम्ही कॉल करू शकता. माझ्याकडे तुमचे नंबर आहेत, मी तुम्हाला असं पण एक लिंक पाठवून देईन SMS ने. ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांचे. आपण आता हा प्रोग्राम इथे एंड करू. आणि आपल्या ओळखीच्या लोकांना पण तुम्ही माहिती द्या की पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी परत आपण याच वेळेला असाच एक प्रोग्राम घेणार आहे. तर कुणाला परत अटेंड करायचे असेल तर नक्की करा. धन्यवाद. धन्यवाद सर, सर्वांचे धन्यवाद. किती लोक? चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. किती जण होते अभिजित? 30 होते महाराज. 30 होते? हा, बरे, ठीक आहे. ठीक आहे, आपला एक पहिला प्रयत्न हा. आपण पुढे बघू कसं काय वाटतं. चला, धन्यवाद तुम्हाला. स्वामी महाराजचे सगळ्यांना शाबासकी. सर्वांना धन्यवाद. सगळ्यांना काका महाराजांचे तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद. ठीक आहे, ओके, नमस्कार. श्री गुरुदेव. सद्गुरु स्वामी महाराज.